बेंगलुरु के पुलकेशी नगर में अंबेडकर जयंती का जश्न। अंबेडकर जयंती की खुशियां। डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर को श्रद्धांजलि पेश करते हुए एमएलए एसी श्रीनिवास ने अंबेडकर जयंती का जश्न मनाया। जय भीम। ಇವತ್ತು ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಯಕರಾಗಿದ್ದಂಥವರು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಬಿ.ಆರ್. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಜಯಂತ್ಯೋತ್ಸವನ್ನ ಇಡೀ ಭಾರತ ಅಲ್ಲ, ಹಳ್ಳಿ ಅಲ್ಲ, ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಅವ್ರನ್ನ ನಾವು ಇವತ್ತು ನೆನೆಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕಾರಣ ಇಷ್ಟೇ, ಅವರು ಒಬ್ಬ ದಲಿತ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಈ ಭಾರತ ರಾಷ್ಟ್ರ ಸಂವಿಧಾನವನ್ನ ಬರೆದು ಯಾರು ಕೊನೆಯಲ್ಲಿ ದಲಿತರು ಕೊನೆಯಾಗಿ ಜೀವನ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಈಗ ಮೊದಲನೇ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತಂದಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಕಾರಣ ಅವ್ರು ಕೊಟ್ಟಂತಹ ಸಂವಿಧಾನ, ಅವ್ರು ಕೊಟ್ಟಂತಹ ಪ್ರೋತ್ಸಾಹ, ಅವ್ರು ಕೊಟ್ಟಂತಹ ಒಂದು ಏನು ಶಿಕ್ಷಣ, ಹೋರಾಟ, ಶ್ರಮ, ಈ ಒಂದು ತತ್ವದ ಮೇಲೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಇವತ್ತು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು, MLAಗಳು, MP ಗಳು, ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಮುಖಂಡತ್ವ ಎಲ್ಲ ವಹಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಇಷ್ಟೇ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯುವ ಜನತೆ ಕರೆ ಕೊಡೋದು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ವಿದ್ಯಾವಂತರಾಗಿ ಶ್ರಮ ವಹಿಸ್ರಿ, ದುಡೀರಿ, ಈ ರಾಷ್ಟ್ರದ ಏಳಿಗೆಗೆ ಶ್ರಮಿಸ್ರಿ, ಎಲ್ಲರೂ ಈಕ್ವಲ್ ಆಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಬಾಳ್ರಿ ಅಂತ ಇವತ್ತು ಆ ಪುಣ್ಯಾತ್ಮನ ಜಯಂತ್ಯೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಯುವಕರಿಗೆ ನಾನು ಕರೆ ಕೊಡ್ತೀನಿ. देखिए, आज बाबा साहब अम्बेडकर जी का आज जन्मदिन मनाया जा रहा है। आज ऑलमोस्ट 5 जगह पुलकेशी नगर में गार्लैंड किया गया। मैं इस वक्त मैं यही कहना चाहूँगा, जो संविधान हमारे कॉन्स्टिट्यूशन जो लिखे बाबा साहब अम्बेडकर और उसका जो सिद्धांत रहा इक्वालिटी, लिबर्टी, सोशल जस्टिस और ह्यूमैनिटी, उसको आज बदलने की कोशिश की जा रही है। बुलडोजर राज चल रहा है और लोगों के हुकूक छीनने की कोशिश की जा रही है। तो इस वक्त मैं नौजवानों को यही कहना चाहूँगा कि आप एजुकेशन में आगे हैं। एजुकेशन इज द ओनली थिंग दैट कैन हेल्प यू इन योर फ्यूचर एंड अपने जनरेशन को आगे बढ़ाने के लिए एजुकेशन बहुत ज़रूरी है। और बाबा साहब ने अपने संविधान में एजुकेशन के बारे में बहुत अहम बात की है। और जो दलित पिछड़े लोग हैं, माइनॉरिटीज़ हैं, उन सबको कॉन्स्टिट्यूशन में एक जगह दी गई है, रिजर्वेशन दी गया है। तो आज मैं यही कहना चाहूँगा कि एजुकेशन पे कॉन्सेंट्रेट करें और आगे बढ़ें। अंबेडकर चल बेरंडा समुदाय